राजेश गरत येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर तर अमित वचे आणि संतोष मडवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. ANB वॉरियर्स दिवेकरपाडा या संघाकडून आपल्याला बघायला मिळतात दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. क्वालिफाय दुसरा सामना विजेता संघ अंतिम फेरीमध्ये स्वरांगी वॉरियर्स दुकटन संघाविरुद्ध 2 हात करेल. पहिल्या चेंडूवर मात्र पूर्णपणे फसलेला आहे फलंदाज अमित वझे. बॅकफुटवर पाठवलं जात आहे राजेश गरत. सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना राजेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला अमित वजेच्या बॅट मधून नवीन चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता. व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ शॉट. 6 धावा. थँक्यू. 2 चेंडूंचा खेळ होतोय. पहिल्या चेंडूवर पूर्णपणे बीट अमित वजे झाला होता, परंतु त्यानंतर मात्र षटकार येतोय. पूर्णपणे कमबॅक केलंय ते अमितने. यावेळेला आपण बघितलं तर पायावर चेंडू आदळलेला आहे. लाऊड अपील आपल्याला बघायला मिळतात. लेग बाईट वाईड बॉलचा इशारा येतोय, माफ करा. तर पंच लेग बाईटचा इशारा करतात. तर तो बॉल डेलिग्रेट झाला होता आणि इथे आपण बघतोय की बळी पाटील पुढे सरसावतोय आणि चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. कारण खेळण्याची कुठल्याही प्रकारची ऍक्शन झाली नव्हती आणि ती चर्चा समालोचन कक्षामध्ये आमचे दोन्ही जे डिजिटल स्कोरर आहेत आणि आमचे प्रमोद शेडगे सर त्यांना सुद्धा आम्ही इशारा केला इथून. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली 7 या धावसंख्येवर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. मिस्टर राजेश घरत येतोय. संतोष मडवी. यावेळेला आपण बघतोय जोरदार अपील. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न. मिसिंग लेग स्टंप आणि चेंडू निर्धाव निघून जातोय. आदरणीय उपेंद्रजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत उमरोळीवरून आणि 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय. रोख रक्कम रुपये 15,000 आलेले आहेत. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी आम्ही शुभेच्छा देतोय. थँक्यू सो मच सर. इथे आपण बघतोय अमित वझे धाव घेण्याच्या प्रयत्नात होते. डायरेक्ट फेकी झाली असती कदाचित इथे रिझल्ट काहीतरी वेगळा आला असता. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या आपण बघितली तर बिनबाद 7. या ऐकूया आपण उर्वी डीजेला आणि येऊ या मैदानाच्या आतमध्ये. तर या आपण स्वागत सन्मानाकडे वळतोय. उपेंद्रजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी ग्रामपंचायत सदस्य उमरोळीचे विद्यमान सदस्य आहे दीपेशजी पाटील साहेब यांना विनंती करेन की सर आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 40+ अग्री प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून उपेंद्रजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान केला जातो. इथे या स्पर्धेच्या माध्यमातून दीपेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान केला जाईल. तर गोलंदाज संतोष पाटील येतोय. सफाळे गावातून आपण बघतोय, बिलॉंग करतोय. मैत्री सफाळे संघाकडून मात्र खेळताना सातत्याने आपण बघतोय
वेळेला आपण बघतोय चेंडू निघून गेला आहे निलेश कुडूकडे. थोडंसं गजाल क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव मात्र फक्त दिलेले आहे. आज संध्याकाळी मात्र पूर्णपणे जल्लोषात असतील जर अंतिम फेरीमध्ये दाखल होतील रेहान सुपर किंग. परंतु इथे पिंट्या अँड कंपनी, भाल्यामामा अँड कंपनी सुद्धा अंतिम फेरीमध्ये दाखल होण्यासाठी प्रयत्नात असतील. पहिले 3 संघ बघा, एक रिहान सुपर किंग बहाडोली, ANB वॉरियर्स दिवेकरपाडा आणि स्वरांगी वॉरियर्स दुकटन. म्हणजे एक दुकटनमधले 2 संघ आहेत तर एक बहाडोली. हे 3 आजूबाजूचे संघ या पहिल्या 3 क्रमांकासाठी झडताना आपल्याला बघायला मिळतात. संतोष टू संतोष आणि इथे संतोष मडवीचा विजय होताना आपल्याला बघायला मिळतोय. संतोष पाटील विरोधात संतोष मडवी येतोय आणि संतोष मडवीने चौकार मारून इरादे स्पष्ट केलेले आहेत. हात खोललेले आहेत. 12 धावा धावफलकावर बघायला मिळतात. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. सुरेख आणि अप्रतिम कबर ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाला. चेंडू 4 धावांकरिता पाठवला गेलाय. काहीतरी मीटिंग घेण्यासाठी मात्र भाग पाडले संतोषने, कारण जोपर्यंत पिंट्या आणि अमित वझे हे 2 फलंदाज मैदानात आहेत तर 5 षटकांमध्ये 60-70 धावा सुद्धा लागू शकतात. परंतु ही जोडी फोडण्यासाठी कोणत्या गोलंदाजाचा मात्र वापर केला जाईल हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल, कारण दोन्हीही परिपक्व फलंदाज आहेत. या आधीच्या सामन्यामध्ये अमित वझे थोडासा अपयशी ठरला, परंतु इथे आपण बघतोय संतोष मडवी आणि अमित वझे पूर्णपणे लय मध्ये आहेत. संतोष पुन्हा एकदा मात्र एका धावेसाठी खेळला गेलेला हा चेंडू आपण बघतोय. बळी पाटील पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं, तोपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 13 या धावसंख्येवर. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. यावेळेला मोठा फटका, चेंडूच्या खाली दिलीप, आणि दिलीपने या स्पर्धेतील हा दुसरा झेल सोडलेला आहे. आणि झेल कोणाचा सुटतोय तर मात्र अमित वझेचा आणि मागच्या सामन्यामध्ये संजय घरतचा. म्हणजे दोन्हीही ओपनर बॅटर आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय. एका धावेसाठी आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 15 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. चेंडू क्रमांक आपण बघितलं तर 5 चेंडूंचा खेळ होतोय आणि 15 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. सुरेख आणि अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळते. या 2 संघांदरम्यान आपण बघतोय रिहान सुपर किंग बहाडोली आणि ANB वॉरियर्स दिवेकरपाडा. इथे अमित वझेच्या बॅटमधून चेंडू निघून जातोय. राजू कुडू पुढे सरसावलाय, चेंडूला क्षेत्ररक्षण केलंय, फेकलंय, तोपर्यंत सुरेख फेकी आणि इथे बघूया फलंदाज बाद होतोय. संतोष मडवी मैदानाच्या आतमध्ये रिहान सुपर किंग बहाडोलीचे खेळाडू जल्लोष करताना परेश कुडू सरांना मी पहिल्यांदाच एवढं नाचताना बघतोय. काय जबरदस्त, अप्रतिम. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. इथे मागणी केली. पंच आमचे तिसरे आहेत ते इथे आलेले आहेत, तर बघूया.
तर बराच बाहेर होता संतोष मडवी, जवळजवळ अर्धा फूट बाहेर आहे बॅट आणि खूपच लांब बॅट होती, त्यामुळे बाहेर आहे, आऊट आहे. कारण पंचाने सुद्धा तिसऱ्या पंचाने बघितलं, पाय सुद्धा आला नव्हता, बॅट सुद्धा आली नाही, बॅट तर खालीच पडलेली होती. परंतु खूप मोठा आद्रा आहे बरेच, कारण इथे बहाडोली संघ जरी असला तरी संतोष मडवीचे इथे भरपूर फॅन आहेत. या समालोचन कक्षामध्ये सगळे नाराज झाले, कारण इथे असं वाटलं होतं की चौकार षटकारांची आतषबाजी बघायला मिळेल. तर खूप मोठा आदरा बसतोय. नवीन फलंदाज नरेश किणी येतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला आपण बघतोय 2 धावा नरेश किनीच्या बॅटमधून येताना. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 18 धावा धावफलकावर बघायला मिळतात. चेंडू आपण बघतोय फेकून झालेत, ते म्हणजेच 1 राजेश करत. यावेळेला आपण बघतोय संतोष चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. यावेळेला पुन्हा एकदा मात्र राजकुडू बघा किती लांबून धावत आलेत, परंतु अमित पाटील कोपर यांचं इथे आगमन झाले आणि बक्षीस लागलंय की नरेशने जर लगातार 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज लागलेलं आहे. अमित पाटील आगरी क्रिकेटचा बादशहा म्हणून ज्याला ओळखलं जाते, आगरी प्रीमियर लीगचा हा मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू होता. आणि इथे बघा त्रिफोळाचित केलं, बक्षीस लावलं आणि इथे आपण बघतोय की नरेशला माघारी जावं लागतंय. रामू येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बिरवाडीचा हा एक स्टार खेळाडू आहे, ॲज अ बॅटर म्हणून खूप चांगली कामगिरी करतोय. परंतु आज खरी गरज आहे ANB वॉरियर्स दिवेकरपाडा संघाला. पुन्हा एकदा राजेश घरत हा गोलंदाज येतोय. अमित वझेवर आता सगळ्यांच्या नजरा असतील. दिवेकरपाड्याचे बरेचसे फॅन इथे आलेले आहेत आणि इथे आपण बघतोय बघा
काय सुरेख गोलंदाजी करतोय राजेश, पूर्णपणे रोखून ठेवलंय. षटक क्रमांक 3 सुरू आहे. फक्त 22 धावा धावफलकावर लागल्यात, कारण पहिल्या षटकात षटकार आला होता अमित वजेच्या बॅटमधून. पुन्हा एकदा गोलंदाज. इथे आपण बघतो यस दिलीपला चेंडू काही सोडत नाही, पिच्छा सोडत नाही दिलीपचा चेंडू, परंतु दिलीप मात्र चेंडूला सोडतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. 24 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. निलेश कुडू यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली होती. पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये, तिथे पाणी संपलेलं आहे. चला ग्राउंड स्टाफ कोण आहे, 2 बॉटल पाणी घेऊन जा. हर्षल काका पाणी घेऊन जा ग्राउंड मध्ये. चला रिहान सुपर किंगचा 12वा खेळाडू असेल कोणी तर पाणी घेऊन या. आणि ANB वॉरियर्स आपण सुद्धा पाणी घेऊन या 2 फलंदाजांसाठी. आलं पाणी, आलं इथून. राहू द्या. रिहान सुपर किंग पाणी पाठवलेलं आहे. तर 5 षटकांचा खेळ झाल्यानंतर काका एक 10-15 बॉटल भरून आपण त्या वॉटर बॉक्स मध्ये ठेवायच्या आहेत. तर आपण बघतोय 3 षटकांचा खेळ झालाय. 24 धावा धावफलकावर आहेत. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय रिहान सुपर किंग बाहडोली संघाकडून संजय. संजय आहे गोलंदाज. यावेळेला अमित वजेच्या बॅटमधून बळी पुढे सरसावलाय. चेंडूला क्षेत्ररक्षण केलंय, फेकलंय. तोपर्यंत 1 धाव आणि एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 25 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 25 धावा धावफलकावर 2 गडीच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज रामू या वेळेला खेळून काढतोय. एका धावेसाठी दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट अमित वजे अँड रामू. आणि 2 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 27 धावा.
व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला बघायला मिळतोय. संजय पाटील. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 29, 29 धावा. यावेळेला अमित वझे. इथे मात्र बळी पाटील एकही झेल सोडलेला नाही या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत जबरदस्त कामगिरी करताना आपण बघतोय. संतोष मडवी आणि बळी पाटील अजूनपर्यंत मात्र भरपूर झेल घेतलेले आहेत, परंतु झेल अजूनपर्यंत सुटलेला नाही त्यांच्या हातून. इथे आता दिलीप पाटील खुश असतील, कारण अमितचा झेल सुटला होता आणि आता अमितचा झेल बळीने घेतला आहे. तर कुठेतरी सर्वात जास्त झेल बळीच्या नावावर आहेत या स्पर्धेमध्ये. 8 झेल पकडलेले आहेत. आदरणीय दिवाकरजी पाटील साहेबांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. खूप खूप, कारण सलग तिसरा दिवस आजचा आणि चहाची व्यवस्था केलेली आहे त्यांनी. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण कॉमेंटेटर म्हटलं की चहा लागतो. तर पुन्हा एकदा संजय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. संजय स्वतः झेल खाली. झेल बाद होताना चेंडू बघा कुठे फेकून दिलाय झेल घेतल्यानंतर. क्या बात आहे. 9 गडी बाद केलेत. तिसरा गोलंदाज आहे 9 गडी बाद करणारा या स्पर्धेमध्ये. पर्पल कॅपच्या रेस मध्ये आहे महेश. या ऐकूया आपण उर्विडी जेला. थँक्यू. या चेंडूवर जर गडी बाद केला तर 200 रुपये आहेत अमित पाटील कोपर यांच्याकडून. यावेळेला भाल्या मामा जबरदस्त फटका खेळला जातोय. इंटू द गॅप चेंडूला खेळला गेलाय आणि ते राजू कुडू चेंडूला क्षेत्ररक्षकातील फेकतील तोपर्यंत 2 धावा. भाल्या मामाने लगातार 2 चौकार किंवा 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे अमित पाटील कोपर यांच्याकडून. यावेळेला आपण बघतोय राजू कुडू. बघा मी कालच म्हटलं होतं की राजू कुडू नाही म्हणजे 10-12 धावा एक्स्ट्रा जातात रिहान सुपर किंगच्या. आणि क्षेत्ररक्षण बघा 10 विकेट म्हणजे पर्पल कॅप तर याच्या डोक्यावर आली. म्हणजे आता इकॉनॉमी वगैरे बघायची काहीच गरज नाही. आणि इथे आग्री प्रीमियर लीग 2024 40+ वर्ष पहिले याकरिता एक उत्कृष्ट गोलंदाजासाठी आणखी एक ट्रॉफी आलेली आहे. स्मार्ट आदरणीय दिवाकरजी पाटील साहेब यांच्याकडून ही ट्रॉफी आलेली आहे. जबरदस्त आणि अप्रतिम अशी ही ट्रॉफी आपल्याला बघायला मिळते. दिवाकरजी पाटील साहेब स्मार्टचे सर्व आहेत, ऑनर आहेत आणि त्यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज एक आणखीन ट्रॉफी आलेली आहे. धन्यवाद सर. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर बघा रिहान सुपर किंग बहाडोलीचा गोलंदाज संजय आहे ज्याच्या नावावर या स्पर्धेमध्ये 10 विकेट जमा झालेल्या आहेत आणि पर्पल कॅप ही त्याच्या डोक्यावर जाईल आता, जी आमच्या समालोचन कक्षामध्ये विशाल पाटीलने काढून ठेवली होती. आता विशाल पाटीलच्याच हस्ते आपण ती संजयला देऊया या सामन्यानंतर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना शेवटचं षटक हाताळण्यासाठी दिलीप येतोय. दिलीप पाटील मॅन फ्रॉम सरपाडा.
सरपाडा संघासाठी मात्र सातत्याने क्रिकेट खेळला होता दिलीप. यावेळेला राबू शरीरापासून थोडासा दूर चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून आणि इथे आपण बघतोय पहिली धाव येते व्हाईट बॉलच्या साह्याने. या षटकाची सुरुवात खराब चेंडूने झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. मोठा फटका रामूच्या बॅटमधून बळी चेंडूच्या खाली आहे आणि चेंडू 6 धावांकरिता. रामू इज ऑन फायर. पुन्हा एकदा मात्र दिलीपला मोठा प्रहार आपल्याला बघायला मिळतोय. एक चेंडू आणि तब्बल 7 धावा आलेल्या आहेत. एक व्हाईट बॉलच्या साह्याने आणि एक षटकार. धावसंख्या 38, 38 धावा. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतो. इंटू द गॅप चेंडू निघून जातोय. संतोष घरत चेंडूचा पाठलाग करेल. क्षेत्ररक्षण करून फेकलं गेलंय तोपर्यंत 2 धावा. संतोष घरतचं सुद्धा कौतुक करावं लागेल कारण संतोष घरतने फिटनेस राखून ठेवलाय. 40+ क्रिकेट सफाळे विभागामध्ये खेळतात, भरपूर खेळतात आणि 2 झेल काय जबरदस्त घेतलेत. कालचा रनिंग झेल तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला रामू इज ऑन फायर. 6 धावा. षटकार येतोय. 45+ जर झाल्या तर मात्र संतोष मडवी झाल्या ना तर आता 46 झाल्या म्हणजे संतोष मडवी 2 षटकं हाताळेल. कुठेतरी ही डोकेदुखी ठरू शकते दिलीपचं हे षटक. आणखीन एखाद षटकार जर आला तर मात्र फायटिंग टोटल संतोष मडवी साठी ही ठरू शकते. 2 षटकं संतोष मडवीची जर योग्य रीतीने हाताळली तर मात्र सामन्यात ट्विस्ट निर्माण होईल. बघा 3 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. अवळेला आपण बघतो शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे काही गरज नव्हती. काही एक गरज नव्हती. 2 षटकार आले होते. कशासाठी ही धाव घेण्याचा प्रयत्न केला होता सुमितजी वजे साहेब यांनी. माफ करा यतीन वजे. तर यतीन वजे सरांनी ही एक धाव घेण्याचा अट्टास केला कारण त्यांच्याकडे क्षमता आहे. कदाचित त्यांनी स्वतःवर विश्वास दाखवला असेल. निलेश वजे येतात मैदानाच्या आतमध्ये. चामुंडावर 10 दिवस सारखी प्रॅक्टिस केली होती. 10 दिवसामध्ये जवळजवळ 15 ते 20 षटकार गेले होते निलेश वजेच्या बॅटमधून. माझ्या गोलंदाजीवर त्याने 3 षटकार मारले होते. तोच निलेश वजे मैदानाच्या आतमध्ये येतोय. कशा पद्धतीने रणनीती असेल. उर्वरित 2 चेंडू आहेत. स्ट्राईक निलेश वजे घेईल का. क्षमता तर भरपूर आहे. कागदोपत्री खूप स्ट्रॉंग आहे निलेश वजे. परंतु इथे चेंडू फक्त 2 शिल्लक आहेत. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होताना बघायला मिळतोय मिस्टर दिलीप. 4 चेंडू आणि तब्बल 15 धावा खर्च केल्यात. या वेळेला आपण बघतोय त्रिफळा चित म्हणजेच निलेश वजे नॉनस्ट्राईकला राहतील. आता स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज कोण येतोय. थँक्यू. नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर किती धावा जमवतील हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. 5व्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. परेश कुडू सरांकडे जातोय चेंडू आणि परेश कुडू सरांनी मात्र इथे पॉझिटिव्ह माइंड दाखवलेला आहे. परंतु दिलीप चुका करतोय. नशीब इथे संजय पाटील पारगावचे हे खेळाडू आले तिकडे आणि धावबाद केलं नाही तर 1 धाव अजून काउंट केली गेली असती. 46 धावा धावफलकावर लागल्यात. माफ करा 47.
म्हणजे 48 धावांचं लक्ष्य समोर असेल. 30 चेंडू रिहान सुपर किंग संघाला जर अंतिम फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर 48 धावा कराव्या लागतील. आत्ता मात्र पूर्णपणे टेन्शन असेल दोन्ही संघांवर, कारण करो या मरो लढत आहे. इथे तुम्हाला चान्स नाही. इथे जो संघ जिंकेल तो मात्र स्वरांगी वॉरियर्सचे पूर्ण खेळाडू दिमागदार बसलेत खुर्चींमध्ये, वाट बघतायत का कोणता संघ आमच्या विरुद्ध येतोय. आतापर्यंत आम्ही या स्पर्धेमध्ये हरलेलो नाही. अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. देवानंद वजे अँड कंपनी पूर्णपणे खुश असतील. 40+ आगरी प्रीमियर लीग पहिलं पर्व आहे. पहिल्या पर्वाचा विजेता कोण होईल संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला समजेलच. विजयासाठी 48 धावांचं लक्ष समोर आहे 30 चेंडूमध्ये. या ऐकूया आपण प्रमोदजी शेडगे सरांना. तत्पूर्वी जाऊया एक छोटीशी धून ऐकूया. थँक्यू. वेलकम बॅक. चला फिल्डिंग सजून घ्या. धन्यवाद मनोजी पाटील यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतायत. एक अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये थेट प्रवेश करेल. स्वरांगी वॉरियर्स दुकटन या टीम बरोबर 2 हात करेल. अतिशय देखणी स्पर्धा 40+ आगरी प्रीमियर लीग आपण पाहतायत, अनुभवतायत या स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. अंतिम सत्राला सुरुवात झाली. 2 आमचे ऑफिशियल पंच पुन्हा एकदा मंद मंद पावलांनी जात असताना मंगेश लोखंडे सर अँड निरंजन सावंत यांना आपण पाहू शकतायत. दोन्ही पंच मात्र आपण सातत्याने कल्याण बदलापूर या विभागामध्ये डोंबिवली असेल या विभागामध्ये सातत्याने खूप चांगली पंचांची भूमिका करताना पाहायला मिळतात. परंतु निरंजन सावंत यांना माहिती आहे आम्ही रिक्षामध्ये सुद्धा समालोचन केलंय, हे मात्र हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. ज्या पद्धतीने कोरोनाचा काळ आणि कल्याणचं ते मैदान टिटवाळ्याच्या अगदी पुढे रबर बॉल रेनी सीझन आणि एक वेगळाच अनुभव होता तो रिक्षामध्ये समालोचन करण्याचा.
आणि अतिशय सुंदर ती स्पर्धा मात्र पाहिली गेली. माझ्या करिअर मधली मात्र ती स्पर्धा आठवणीत राहील, कारण आम्हाला छत असतं चांगलं समालोचन कक्षेचं, परंतु रिक्षेत बसून समालोचन करणं हा एक वेगळाच अनुभव आमच्या पाठीशी राहिला. जाऊया मॅचच्या दिशेने. आमचे ग्राउंड स्टाफ अतिशय सुंदर या मैदानासाठी लाभले गेले. ते हर्षल इबाट, अर्थातच हर्षल काका, जसं प्रत्येक गोष्ट सांगितल्यानंतर ते मात्र आवर्जून करतात. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. 5 षटकांमध्ये विजयासाठी 48 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. संतोष मडवी पिंट्या ह्या नावाने, दादा या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली. तर इथे प्रेशर असेल का रेहान सुपर किंग्स बारडोली टीमला? कल्पेशजी कुडू यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 30 बॉल आणि 48 धावा. सामन्याला सुरुवात. संतोष मडवी सामन्याला सुरुवात. संतोष मडवी पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉल तयार. चांदीप एक्सप्रेस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं, फिट अँड फाईन, राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल जबरदस्त ऑन दी टोस खेळला गेलाय. वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईल मध्ये आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलं. 4 धावांकरता काय जबरदस्त फटका होता. जणू काही गिलेस्पेने टाकलेला चेंडू आणि सचिन रमेश तेंडुलकर सरांनी मारलेला तो फटका अप्रतिम. मॅग्निफिसंट टायमिंग. चौकार 4. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4 या धावसंख्येवर. अप्रतिम फटका होता. राजेश गरज जाणतायत गेली कित्येक वर्ष दोन्ही खेळाडू मात्र आपण पाहू शकाल एकमेकांसमोर ठाकले गेलेत. पहिल्याच बॉलवर सुंदर सुरुवात, ब्युटिफुल स्टार्ट. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सेफ झोन मध्ये असेल, तिथून मात्र चेंडू टर्न झाला. बॅकअप चांगला मिळतोय का? निलेश वजे मात्र पुढे सरसावतील, फेकी करतील. 2 धावा आराम के साथ कंप्लीट केल्या जातील. पण राजेश गरजच्या चेहऱ्यावर जो एक्सप्रेशन आहे त्यावरून स्पष्टपणे दिसतं की कोणत्याही प्रकारचं भयभीत न होताना, कोणत्याही प्रकारचं मनात डर नसताना मी चांगली बॅटिंग करू शकतो हा त्याचा आत्मविश्वास. पहिल्या 2 बॉलवर चांगली स्टार्ट मिळवून दिली गेली. 6 धावा फलकावर. पहिल्या बॉलवर जसा बाउन्स मिळाला, दोन्ही पायांचा काय उपयोग केला, ऑन दी टोस खेळला गेला होता. लाजवाब स्टार्ट. पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 2 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6. ऑफ साईडला क्लास, हाय क्वालिटी, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. आणि चेंज ऑफ पेस करत असताना सरळ चेंडूला बॅकफुटला जात असताना टायमिंग अप्रतिम पाहायला मिळाला. षटकार 6 धावा. थँक्यू. टायगर अभि जिंदा आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. अप्रतिम. या लेंथला दादा ओळखला जातो, परंतु इथे जर आपण पाहिलं तर डेफिनेटली ज्या पद्धतीने कमबॅक केले चौथ्या बॉलवर, पहिल्या बॉलवर चौकार ऑन दी टोस खेळला गेला. दुसऱ्या बॉलवर आपण पाहिलं एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, स्ट्रोक, 2 धावा शॉर्ट फाईन लेगला मिळाल्या. तिसऱ्या बॉलवर चेंज ऑफ पेस, बॅकफुटला गेले आणि काय षटका ठोठला आणि जबरदस्त आपण पाहू शकतायत. यावेळेला ऑन साईडला हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, मनगडाचा वापर केला. भालचंद्र पाटील भालेवामा पुढे सरसावतायत. या टीमचे ओनर आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचली गेली. एक चौकार आणि एक षटकार काय ठोकले, जबरदस्त आपण पाहू शकलात. आता बॉल आहेत 25 आणि 25 बॉलमध्ये 35 धावा. सामन्याचं समीकरण थोडंफार कुठेतरी सोपं करून ठेवलं गेले. पण जेव्हा स्टार्ट चांगली होते ना त्यावेळेला एंड सुद्धा चांगला होईलच असं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाहीये.
क्रिकेटच्या खेळामध्ये कधी स्टार्ट चांगली होते, कधी मध्यंतर तुम्हाला खराब जातो, पुन्हा एकदा मात्र जो एंड असतो तो मात्र आपण पाहतो की खूप चांगलं शानदार प्रदर्शन होतं. परंतु जर सातत्य ठेवायचं असेल तर सातत्याचं दुसरं नाव हे तुम्हाला बाळगायला लागेल. क्लीन बोल्ड, सातत्याचं दुसरं नाव संतोष मडवी. संतोष पाटील मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात होते. फलंदाज बाद क्लीन बोल्डच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट. गॉन. फर्स्ट विकेट डाऊन. शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली. 13 वर पहिला धक्का. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 13 वर पहिला धक्का आपण पाहत आहेत. संतोष पाटील यांच्या स्वरूपात. संजय पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ब्रँड आहे पारगावचा. यतीन वजे यांना आपण पाहत आहे. त्यांचे सुपुत्र सुद्धा सुशांत वजे उमरोळीच्या संघामधून एक फॉर्मॅटमधून खूप चांगली प्रगती करतात. एबी ट्रॉफी मध्ये एक मॅन ऑफ द मॅच लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिली होती. तेच यतीन वजे. नरेश किनी एका साईडला. भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव आहे या खेळाडूंच्या पाठीमागे. टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत. क्रिकेट हाच आमचा धर्म आहे हेच प्रत्येकाने आता व्यापून टाकले गेले. छोट्या लहान मुलांपासून तर बुजुर्ग माणसांपर्यंत या खेळाची प्रचिती आणि प्रसिद्धी जी मिळाली आणि हा खेळ लोकप्रिय का झाला त्याचं एकमेव कारण आपल्याला पाहायला मिळतं की शेवटच्या बॉल पडेपर्यंत सामने चित्त थरारक पाहायला मिळतात. रोमहर्षक स्थितीमध्ये आपण पाहतो. पुन्हा एकदा बॉल तयार. नरेश किनी गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चुकीचं शॉट सिलेक्शन. अगदी योग्य वेळेवर नरेश किनी यांना आणलं गोलंदाजी मार्कवर आणि विकेट मिळाली. निलेश वजे कोणती मिस्टेक करत नाही आहेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. राजेश घरत गॉन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहू शकताय मिस्टर निलेश कुडू. नवसाला पावणारी हकेला धावणारी सतवाई देवीचं हे गाणं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. बहाडोली गावाला मन प्रसन्न करणारं हे गाणं. जेव्हा जेव्हा चिंतेचा विषय असतो तेव्हा तेव्हा हे गाणं ऐकल्यानंतर बहाडोली गावातील प्रत्येक जण निस्सीम भक्त मात्र प्रसन्न होतात. 13 धावा 2 गडी बाद. 1.1 बॉलचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. संजय पाटील अँड निलेश कुडू हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. यतीन वजे नरेश किनी यांना काहीतरी कानमंत्र देत आहेत की चांगली गोलंदाजी करतायत.
इथून मात्र सामना रंगतदार स्थितीमध्ये. 23 बॉल 35 ची गरज. आतमध्ये येणारा चेंडू, काय चेंडू होता, जबरदस्त पाहायला मिळाला. सरप्राईज करून जाणारा चेंडू होता. परेश कुडूसर हे सुद्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रेहान सुपर किंग्स बारडोली टीम मधून बिलॉंग केलंय. आणि प्रदीपजी पाटील हे सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. 13 धावा 2 गडी बाद. 1.2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 22 बॉल आणि 35 धावा हे सामन्याचं समीकरण. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल का, हा प्रश्नचिन्ह प्ले स्टँड मध्ये जरूर पाहायला मिळतोय. सरळ बॅटचा उपयोग केला गेला. खूप चांगला फटका निलेश कुडू यांच्या बॅटमधून. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मॅग्निफिसंट टायमिंग, वंडरफुल चौकार. 4. Thank you. Straight down the ground, back to the bowler head. निलेश कुडू यांचा एक अप्रतिम चौकार पाहायला मिळाला. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 48 धावांचा पाठलाग करताना 21 बॉल आणि 31 धावेची गरज रेहान सुपर किंग्स बारडोली टीमला विजयासाठी. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल अगदी थोड्याच वेळात दिसेल. कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन जागा बनवून रूम देऊन करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17. 17 वर 2 धक्के आतापर्यंत. अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. एका हाताने चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला. यतीन वजे त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 वर 2 धक्के. संतोष मडवी आपला एक्सपिरियन्स शेअर करत असताना, जरी ते वयाने मोठे असले तरी सुद्धा भरपूर मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी खेळलेल्या आहेत. सुप्रीमो चषकापासून रतनबुवा स्मृती चषक आपण पाहिलं. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप सुप्रीमो चषकामध्ये माझं स्वप्न पूर्ण व्हावं. परंतु आता ISPLचं स्वप्न, आता प्रत्येक खेळाडूचं मात्र ते स्वप्न पूर्ण होईल का याकडे सुद्धा लक्ष असेल. बॅटची एज घेत चेंडू शॉर्ट थर्डमॅनला स्टॉप केला. तत्पूर्वी सिंगल मिळाली. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्ती अखेर 19. आता बॉल आहेत 18. 18 बॉलमध्ये 29 धावेची आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 29 धावा हे सामन्याचं समीकरण. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 19. या धावसंख्येवर 2 गडी बाद. आज मातृदिन आणि मातृदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा असतील. झाडासारखे जगा, झाडासारखे मोठे व्हा. परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहतायत की आपल्या आई वडिलांना कधीच विसरू नका. आणि ज्या पद्धतीने आजचा दिवस खूप मदर्स डे म्हणून ओळखला जातो, या मदर्स डेच्या प्रत्येक आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांना हार्दिक शुभेच्छा असतील. संघाची धावसंख्या 19. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद झालेत. 18 बॉल आणि 29 रनची गरज असेल. कॉमेंट्री स्टुडिओ मात्र नुकताच दाखवला गेला. मुनीत कुडू ब्रँड ऑफ बारडोली. कपिल पाटील एका साईडला आपण पाहतायत. पुन्हा एकदा बॉल तयार. 19 वर 2 धक्के. इथून 18 बॉल 29 धावेची आवश्यकता आहे.
कट करण्याचा प्रयत्न, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, नो डाऊट, परंतु बॅटची एज घेत पाठीमागे चेंडू निघून गेला. तत्पूर्वी सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवर. योगीजी रमेश तरे त्या ठिकाणी उपस्थित आहे. टेंबोडेचे अनमोल रत्न आणि फायनल मॅचची वाट पाहत आहेत, ज्यांनी ट्रॉफी सामनावीरची स्पॉन्सरशिप केली गेले. लसित मलिंगा स्टाईल मध्ये. या वेळेला मात्र शेवटच्या मोमेंटला हा झेल सुटला. कॅच ड्रॉप्ड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 21च्या घरामध्ये. 21, 16 बॉल आणि 27 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साईडला संजय पाटीलचा मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर मात्र पुढे सरसावत आहेत. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस ठरले. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. ग्रेट. जबरदस्त. या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. ग्रेट. पापणी लवते मात्र 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. म्हणजेच क्रिकेटमधील जे बेसिक आहेत ते विसरत नाहीयेत. संजय पाटील एका साईडला, निलेश कुडू यांना आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. चांगला खेळ 40+ आगरी समाज बांधवांकडून खेळलं जातं. आगरी समाज बांधव नेहमीच तत्पर असतात क्रिकेट खेळण्यासाठी म्हणा, प्रत्येक योगदानासाठी हे तत्पर असणारे व्यक्तिमत्व आजच्या दिवसामध्ये आहेत. इथून जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. अगदी नेत्रदीपक बालचंद्र पाटील भालेवामा पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी फिल्डिंग करतील, फेकी करतील. 2 धावा निलेश कुडू. 2 धावा पूर्ण करत असताना संघाची धावसंख्या 25. 25 वर 2 धक्के. आता बॉल आहे 14 बॉल मध्ये 23 धावा. एक रन्स, एक बॉल. फार मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट पाहायला मिळतोय. अप्रतिम. वेट अँड वॉच केलं. सरळ चेंडूला मात्र पाठवलं बिटवीन द गॅप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला चौकार. 4. धावा फलकावर. 13 बॉल आणि 19 रन्स विजयासाठी आपण पाहत आहेत. 29 धावा 2 गडी बाद. 13 बॉल 19 रन्सची गरज आहे. खूप चांगला फटका संजय पाटील यांच्या बॅट मधून आला. पारगावचा ब्रँड आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटचा उपयोग जरूर केला गेला. फिल्डर तैनात आहेत. फिल्डिंग करतील, फेकी करतील. निलेश कुडू 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात होते, परंतु माघारी परतावं लागलं. आता 12 बॉल आणि 18 धावा. 12-18चं समीकरण असेल. 12 बॉल 18 धावा 9च्या सरासरीने खेळावं लागेल. तत्पूर्वी घेऊया एक उर्वी डीजे ब्रेक. ਜਾਗਾ ਰਾਤਾਂ ਨੂੰ ਰੋਕ ਨਾ ਪਾਵਾਂ ਅੱਖੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਗਮ ਦੀਆਂ ਬਰਸਾਤਾਂ ਨੂੰ ਤਾਰੇ ਗਿਣ ਗਿਣ ਯਾਦ ਚ ਤੇਰੀ ਮੈਂ ਤਾਂ ਜਾਗਾ ਰਾਤਾਂ ਨੂੰ ਰੋਕ ਨਾ ਪਾਵਾਂ ਅੱਖੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਗਮ ਦੀਆਂ ਬਰਸਾਤਾਂ ਨੂੰ ਓ ਹੋ
थँक्यू. वेलकम बॅक. संतोष मडवी न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं पाहायला मिळतं. सांघिक चौथं. संघाची धावसंख्या एकंदरीत 12 बॉल आणि 18 धावा. संतोष मडवी अप्रतिम चांगला गोलंदाज, भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिलेली आहेत आणि संदीप एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख सातत्याने पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ, 30 धावा फलकावर, 10चा करंट रन रेट आतापर्यंत पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज आहे संतोष मडवी पिंट्या. चेंडू आपण पाहिला यष्टांच्या वरून सरळ चेंडू निघून जातोय. गेम प्लॅनिंग चांगलं आखलं होतं आणि या वेळेला आपण पाहिलं तर संतोष मडवीचं हेच म्हणणं असेल, या षटकामध्ये मी फार कमी प्रमाणात धावा द्याव्यात, जास्तीत जास्त मॅक्झिमम 3 धावा दिल्या तरी 6 बॉलमध्ये 15 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये असतील, परंतु प्रेडिक्शन करू शकत नाही. उपेंद्रजी नारायण पाटील साहेब उपस्थित आहे, ज्यांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी जरूर दिलेलं आहे. उमरोळीचं चांगलं व्यक्तिमत्व. क्लीन बोल्ड, मधली दांडी गुल. फलंदाज बाज संजय पाटीलला परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन. गॉन. बॉल आणि 18 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. संतोष मडवीचं गेम प्लॅनिंग हेच होतं की अगोदर मात्र एका गोलंदाजाला आपण आणूया, त्याची ओव्हर कंप्लीट करूया आणि त्याकरता आपण पाहू शकतायत आता 10 बॉल आणि 18 धावा. रेहान सुपर किंग्स बारडोली टीम आणि प्ले स्टँडमध्ये सन्नाटा पसरलाय परिपूर्णतः. चर्चा फक्त चालली असेल की ही ओव्हर फक्त खेळायची आहे, सिंगल डबलला महत्त्व द्यायचं आहे. संतोष मडवी ही इज अ डेंजरस बॉलर, परंतु राजेश गेरतने काय प्रत्युत्तर दिलं होतं. सुंदर बॅटिंग केली होती, परंतु एका चुकीचं शॉट सिलेक्शन अंगलट आलं. 10 बॉल आणि 18 धावा. अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. राजू कडू यांच्या बॅटमधून सिंगल मिळेल. भाल्यामा पुढे सरसावतात. निलेश कडू दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नात होते. इथे सिंगल मिळाली. 9 बॉल आणि विजयासाठी आता 17 धावेची आवश्यकता. 9 बॉल 17 रन्स. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 9 बॉल आणि 17 रनची गरज आहे. शॉट थर्ड मॅन, कव्हर पॉइंट, शॉट एक्स्ट्रा, मिड ऑफ, लॉंग ऑन, मिड ऑन, डिप मिड विकेटचा एक मोठा गॅप, डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉट फाईन लेग. इथे मात्र आपण पाहिलं तर डिरेक्ट यष्टांचा वेध घेणारा दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉयड केलं गेलं. जसं संजय पाटीलची दांडी गुल केली, तिथे निलेश कुडू यांची सुद्धा दांडी गुल होत असताना पाहायला मिळते. आता बॉल आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये 17 धावा. 8 बॉल 17 रन्स. आठ बॉल आणि 17 रनची गरज आहे. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट मोर द विकेटने. अप्रतिम खोलवर चेंडू होता. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. बिटवीन द गॅप मध्ये नाही आहे चेंडू. बालचंद्र पाटील भालेहम्मा मात्र थोडेसे फंबल होत आहेत आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? फेकी येईपर्यंत मात्र इथे चान्स होता.
चान्स दवडून आला होता, परंतु हे काय घडलं गेलं. संतोष मडवी यांचा रिॲक्शन पहा ऑन फ्रेम. यतीन वजे यांच्या कमरेवरती 2 हात पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं बली पाटीलची विकेट मिळणं फार गरजेची गोष्ट होती. 7 बॉल 14 रनची गरज. इथं थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल बलीने. कव्हरला आले होते, बॅकअपसाठी आले होते निलेश वजे, परंतु तदनंतर आपण पाहिलं तर इथे आता मात्र खरी कसोटी लागणार आहे. 7 बॉल आणि 14 रनची गरज. सेमीफायनलचा सामना आपण पाहत आहेत. यानंतर ग्रँड फिनाले, ग्रँड फायनलला आपण पाहू शकणार आहोत. संतोष मडवी शेवटचा बॉल या आपल्या कोठ्यातील. इथून ऑफ साईडला काय फटका खेळलाय अप्रतिम. राजू कुडू यांच्या बॅटमधून बाल्या मामा पुन्हा एकदा चुकी करतायत. फंबल फंबल आणि फक्त फंबल. इथून 2 धावा, कारण बलीकडे स्ट्राईक आले. पाय एक रन्स, आणि जेव्हा तुमची चुकी होते, तुम्ही फिल्डिंग मिस करता, त्यावेळेला मात्र एक रनसाठी फार तुम्हाला झगडावं लागतं. 6 बॉल 12 धावा. जसं प्रतिस्पर्धी संघाने 6 बॉलमध्ये 16 धावा दिलीप यांच्या गोलंदाजीवर केल्या होत्या, रियान सुपर किंग्स बहाडोलीच्या गोलंदाजावर अटॅक केला होता, इथे 6 बॉलमध्ये 12 रनची गरज असणार आहे. 6 बॉल आणि 12 रन्स. काय मॅच यावेळेला रंगले. उत्कृष्ट दर्जाचं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेचे अध्यक्ष जयप्रकाशजी पाटील. आपण पाहतायत एस टायगर रिअल टायगर सरपाडा टीम पराभूत झाल्यानंतर थोडीशी निराशा, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच राहणार. 6-12चं समीकरण. नेहमीच आम्ही म्हणतो की जेव्हा क्रिकेट खेळतात त्यावेळेला आपले श्रवण इंद्रिय हे सुद्धा ओपन झाले पाहिजेत. प्रत्येक बॉलला आम्ही अपडेट देतो. अशा वेळेला तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेशन केलं पाहिजे की पहिल्या ओव्हरला किती धावा आलेत. फक्त टेनिस बॉल क्रिकेटमधला एकमेव असा खेळाडू होता भरत वाघेला. चुआ या नावाने जास्तीत जास्त ओळखलं गेलं. इथून खराब चेंडू होता. जैसे गेंद वैसी नसीहत. यतीन वजेच्या पहिल्याच बॉलवर बलीच्या बॅटमधून येईल कणखर सनसनाटी चौकार. रिहान सुपर किंग्स बहाडोली टीम. परंतु चौकार आल्यानंतर सुद्धा बहाडोलीच्या प्लेयर स्टँडमध्ये टाळ्यांचा कडकडाट का होत नाही, हा थोडासा मनाला प्रश्न पडला गेला. टाळ्यांचा गजर व्हायला हवा, खेळाडूंना प्रोत्साहित करायला हवं. इथून मात्र आता आपण पाहतायत 5 बॉल आणि विजयासाठी 8 धावेची आवश्यकता आहे. 5 बॉल 8 रनची गरज. बलीची विकेट मोलाची असेल, बहुमूल्य विकेट. अप्रतिम फ्लाइट दिली होती बॉलला. त्यावेळेला चेंडू निघून जाईल ऑफच्या बाहेर, आणि इथून जर आपण पाहिलं तर रामू पुढे सरसावतील, फेकी करतील, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आता बॉल आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये 6 धावा. संतोष मडवी हे समजवत आहेत की तुम्हाला थोडंसं चाणाक्ष पद्धतीने राहावं लागेल. जेव्हा तुमच्याकडे बॉल येईल त्यावेळेला तुम्हाला ॲक्टिव्ह राहावं लागेल. नो एक्सक्यूज. 4-6चं समीकरण. संतोष मडवी यांना ऑन फ्रेम दाखवत असताना आपण पाहू शकाल मुनीत कुडू आणि कपिल पाटील. संतोष मडवी फार रिॲक्शन एक्सप्रेशन, अजून टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतो. राजू कुडू एका साईडला आपण पाहतायत, ऑन साईडला जरूर खेळला गेला आहे. बिटवीन द गॅप मध्ये आहे, फार वेगाने चेंडू निघून जाईल. बलीच्या बॅटमधून, बाहुबलीच्या बॅटमधून ट्रेडमार्क शॉट, चौकार. ब्रँड आहे बहाडोलीचा. 4. आता बॉल आहे 3 आणि 3 बॉलमध्ये 2 धावेची आवश्यकता. तीन बॉल आणि 2 धावेची आवश्यकता आहे. 3 बॉल 2 रन्स. आग्री प्रीमियर लीग 40+ आपण पाहत आहेत. या स्पर्धेचं आयोजन नियोजन अप्रतिम पाहायला मिळतं आणि सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. ॲक्युरेट 4:35 झाले. सेमीफायनल अगदी थोड्याच वेळात आपण पाहत आहेत समाप्तीवर होईल आणि ग्रँड फिनालेची तयारी पाहायला मिळेल. खोलवर चेंडू ऑफ ड्राईव्ह खेळला गेला. फटका चांगला आहे आणि इथे मात्र फिनिश होण्याच्या तयारी जरूर. राजू कुडू धावतायत आणि यस डेफिनेटली ही धाव आहे बहुमूल्य.
मी पडेन परंतु इथे धाव घेईन हाच त्यांचा हेतू होता आणि इथे मात्र आपण पाहत आहेत विजयी होत असताना फायनल मध्ये प्रवेश आज जयेशकिनी रिहान सुपर किंग्स बारडोली टीमला कॉपरेट करताना पाहायला मिळत आहेत. तर कॉंग्रॅच्युलेशन रिहान सुपर किंग्स बारडोली टीम अँड हार्ड लक संतोष मडवी अँड ऑल टीम. मिस्टेक फिल्डिंग मध्ये खूप मिस्टेक झाली आणि त्याचा परिपूर्ण मात्र फायदा प्रतिस्पर्धी संघाला मिळाला.